मी राकेश देशमुख. आता मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाचं रायगड जिल्ह्यातील जे कर्जत डेपो आहे त्या डेपोच्या परिसरामध्ये आहे. आणि ह्या परिसरामध्ये जर बघाल, हा कर्जत डेपोचा जर तुम्ही आवार बघाल, रस्ता बघाल, तसा खड्डेमय झालेले बघा. कशा पद्धतीने परिस्थिती बघा. संपूर्ण परिसर बघा किती खड्डेमय झालेले आहेत. ह्या ठिकाणी बसेस लागतात आणि प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठी बघा किती त्रास होत असेल. अशा पद्धतीने इथला जो आवार आहे संपूर्ण खड्डेमय झालेला आहे. बघा तुम्ही, मी जिथे उभा आहे ते रायगड जिल्ह्यातील कर्जत डेपोमध्ये त्या परिसरामध्ये उभा आहे. आणि इकडचं जो तुम्ही चित्र बघाल, बघा हा एक खड्ड्यांची बघा रस्त्याची चालन झालेली आहे बघा. त्या पद्धतीने प्रवाशांना या ठिकाणी त्रास येतो. ही जी गाडी लागलेली आहे कर्जत खोपोली ही गाडी आहे, ते लागलेली परिस्थिती बघा काय आहे. हा डेपो बघा, तेच बघा गळते म्हणून तिथे ताडपत्री टाकलेली आहे. पावसाळ्यात बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. गळती लागलेली आहे म्हणून ताडपत्री टाकलेली आहे. अशी परिस्थिती ह्या कर्जत डेपोची झालेली आहे बघा. अशा पद्धतीने प्रवासी वर्ग इथे येतात, परंतु प्रवासी वर्गांना इथे त्रस्त होतात, त्यांची गैरसोय होते. जल है तो कल है, पाणी वाचवा असं ठेवू नका उघडं. बघा हिरकणी कक्षला टाळा लावलेला आहे. हिरकणी कक्ष आणि जर महिला वर्ग असेल, कोणी बाळंतपण झालेला असेल, प्रवास करत असतील, त्यांना जर आपल्या बाळाला दूध पाजायचं असेल तर कुठे पाजणं सांगा तुम्ही. आहे का इथे प्रायव्हसी आहे का तुम्ही सांगा. अशा पद्धतीने ह्या डेपोची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बसेस लागतात परंतु प्रवाशांना चढण्यासाठी उतरण्यासाठी किती गैरसोय होते, त्रस्त होतात. बसेस जातात, पेन असेल, अलिबाग असेल, इकडे मुरबाड असेल, अशा पद्धतीने ह्या परिसरातून बसेस जातात. परंतु हा जो परिसर बघाल तर अत्यंत खड्डेमय झालेला आहे. छतावर ताडपत्री टाकलेलं आहे. राज्याचे मंत्री परिवहन विभागाचे आदरणीय प्रतापजी सरनाईक यांना मी सांगू इच्छितो आणि प्रकर्षाने दाखवू इच्छितो की ही जी परिस्थिती झालेली आहे आवाराची, ही अत्यंत दयनीय झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चित आपण ह्या ठिकाणी लक्ष घाला. मार्ग परिवहन महामंडळ कर्जत आगार या गाड्यांचं वेळापत्रक इथे लावलेलं आहे. आपला जो परिसर असेल, आपण जिथे वावरतो सार्वजनिक ठिकाणी, अशा पद्धतीने कचरा टाकायचा नाही. आणि जरी इथे कचरा झाला असेल तर संबंधित विभागाचे कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, त्यांनी हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. काय नाव आपलं, काय नाव, कुठे चालला, पुढे चालला, बनवायला चालल्यात का आल्यात. महाराष्ट्र राज्याचे परिवहन विभागाचे सन्माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक यांना मी सांगू इच्छितो आणि दाखवू इच्छितो की हा जो परिसर झालेला आहे अत्यंत खड्डेमय. तर बघा कशी ताडपत्री लावलेली आहे. हा परिसर चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून येथील जे प्रवासी आहेत त्यांना दिलासा मिळेल. धन्यवाद.